नमस्कार, मी मंदाकिनी सपकाळ. कबीरायांमध्ये आपलं स्वागत. आपण या पृथ्वी तलावरती जन्म घेतो, चार चौघाप्रमाणे जीवन जगतो. इथं प्रत्येकाचं जीवनाचं ध्येय वेगळं असतं, प्रत्येकाची स्वप्न वेगळी असतात, प्रत्येकाचा उद्देश वेगळा असतो. काही लोक आपल्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करतात, तर काही लोक मात्र वादळात सापडलेल्या नौकेप्रमाणे असतात. त्यांना आपल्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करता येत नाही किंवा आपलं ध्येय कोणतं हेच त्यांना माहिती नसतं. म्हणून संत कबीर म्हणतात, आया था किस काम को तू सोया चादर तान, सूरत संभाल एक गाफील अपना आप पहचान. मराठी दोहा. आला कोणत्या कामी झोपला चादर पांघरुनी, बेसावध राहू नको बघ स्वतःला ओळखून. इथं प्रत्येकाचं ध्येय वेगळं आहे. काही लोकांना या ध्येयाबद्दल माहिती आहे, पण काही लोक अज्ञानामुळे बेसावध आहेत. या लोकांनी अज्ञानाची चादर पांघरली आहे. कबीर सांगतात की आपण असं बेसावध राहून चालणार नाही. आपण स्वतःला ओळखलं पाहिजे. आपल्यामध्ये कोणत्या क्षमता आहेत याचा विचार केला पाहिजे. त्या क्षमता ओळखून त्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे. स्वतःमध्ये असणारी शक्ती, सामर्थ्य हे वेळीच ओळखून आपण प्रगतीच्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे. म्हणून संत कबीर म्हणतात, आया था किस काम को तू सोया चादर तान, सूरत संभाल एक गाफील अपना आप पहचान. धन्यवाद.